त्याला संस्कार चांगले असेल तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल, 15 वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल, लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही. काम बोलतं, काम. साहेब, मी वडजलला बोललो होतो तुम्हाला की हाफचड्डी झालेली आहे, खरं आता आज फुल पॅन्ट आहे सगळी स्टेजवर बसलेली. तुम्ही अशी काय टीप मारली, आता ही पॅन्ट फाटणार नाही वर बसलेली. फक्त आता एक मंत्र देऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना, मानखटावच्या लोकांना. एक जंगल होतं, त्यात वाघ होता. त्याने एक दिवशी फरमान सोडला, ज्यांना ज्यांना शिंग आहेत त्याने जंगलाच्या बाहेर व्हायचं नाही तर त्यांचा कडेलोट केला जाईल, त्यांना मारून टाकलं जाईल. सगळी प्राणी पळत सुटली. सायरावर त्या जंगलात पळत होती, बाहेर पळायला जेवढी यांना शिंग आहेत तेवढी. त्यात एक ससा पळत होता, इकडं तिकडं. तिथे एक माकड बसलं होतं, त्यानं अडवलं त्या सशाला. तू का पळतोय? ते म्हणलं, मला उद्या जर पकडलं, माझे कान लांब आहेत, आणि ती वाघोबा जर म्हणला की तुझं कान नाही शिंगच आहेत, तर मला कापून टाकल ती. मान खटावमधली जनता मला तशीच दिसून येते, बिचाऱ्या सशासारखी. कारण आता तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही. ती सशाचे कान आहेत ना, ती शिंगात रूपांतर करायचं आहे आणि असे काय टोकदार करायचे आहेत. 20 तारखेला त्या बटनावर ते टोकदार पद्धतीनं दाबायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे घारगे साहेबांना प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं, एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. आणि जाता जाता एवढंच हात जोडून विनंती करतो, हात जोडून मतदारांना विनंती करतो. घारगे साहेब व्यवसाय करतायत, शैक्षणिक संस्था चालवत आहेत. मंचावरती बसलेला प्रत्येक नेता हा रोजगार उपलब्ध करून देतोय सगळ्यांना, सगळ्यांच्या हाताला काम देतोय, शेतकऱ्याच्या पिकाला दाम देतोय. मग आता आपल्याला सुसंस्कृत चांगली पिढी मान खटावची घडवायची. IAS IPS तहसीलदार डेप्युटी कलेक्टर घडवायचे आहेत, चांगला शेतकरी घडवायचा आहे, चांगला उद्योगपती घडवायचा आहे का वाळू माफिया बनवायचे इथं तुम्ही ठरवायचं आहे सगळ्यांनी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा सांगण्यात जो तो इथे अट्टल आहे, सत्तेचे गजर कितीही वाजू द्यात, आदरणीय पवार साहेब आमच्यासाठी दुसरे